हरी, मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला आमच्या देवाची पूजा दाखवणार आहे, जे मंदिरात आहे. तर इथे मी देवाला पाणी गरम करून घेते आंघोळीसाठी. तर हे मोठं गडवा आहे तांब्याचा, त्याच्यामध्ये पाणी नेतो आणि पुढे पाहालच तुम्ही आम्ही कशा प्रकारे पूजा करतो. आणि सकाळी आज सगळे गावाला गेले, त्यामुळं पूजा आम्ही दोघांनी केली. तर घरची पूजा केली आणि मग तिकडे मंदिरात गेलो. मग आल्यावर खूप उशीर होता, जवळजवळ 1-1.5 तास लागतो या पूजेला. तरी ते देव त्यांनी आल्यावरती पाहिलं तर ते फुलं बिलं काढून घेतली होती, सर्व ठेवून घेतलं होतं काढून. फक्त देवाचे कपडे काढायचे होते आणि ते फुलं काढायला गेले बाहेर. सर्व देवाचं व्यवस्थित जागच्या जागी ठेवून मग आंघोळ. आणि त्याआधी मी कपडे चॉईस केले. तर कधीतरीच आम्हाला हा चान्स भेटतो देवाची सेवा करायसाठी, आई बाबा गावाला गेले असल्यामुळं. तर इथे आम्ही दोघंसुद्धा आलो पूजेला. आणि मग मी चॉईस केला ड्रेस. तर म्हटलं आधी रेड घालावं, पण नंतर म्हटलं नको, व्हिडिओ आता प्रॉपर तुम्हाला छान दाखवायचा आहे. हा पण छान ड्रेस आहे, पण रेड कलर आता मध्ये पण काल पण गुलाबीच होता आणि लगेच रेड, म्हणून म्हटलं नको. म्हणून मी चेंज केला आणि ब्ल्यू कलरचा ड्रेस घेतला. हा पण छान आहे, तो पण छान आहे, सगळे ड्रेस छान आहेत देवाचे. आणि हे गुरुवारी यांचे ड्रेस तेही चेंज करतो दरवेळेस, म्हणजे रोजच चेंज करतो. आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित जागच्या जागीच ठेवाव्या लागतात, कारण की बाबांची एक सवय, बाबांना इकडची गोष्ट तिकडं हलवलेली आवडत नाही बिलकुल. आणि तीही सर्वांना लागली आहे सवय, त्यामुळं प्रॉपर व्यवस्थित ठेवावं लागतं. आणि स्पेशली देवाच्या वस्तूच्या बाबतीत तर बाबा अजिबात हे करत नाहीत, त्यामुळं त्यांच्या रूलप्रमाणेच आम्ही राहतो. तरी ते देवाचे सर्व वस्त्र काढले आणि देवांना अंघोळ घालेला. आणि फर्स्ट टाईम मी असा कॅमेरा, म्हणजे आली किचनमध्ये, पण असं देवाची पूजा करताना फर्स्ट टाईम कॅमेरा मी हे केला. तर तुम्हालाही दाखवायचं होतं आमच्या देवाचे अंघोळ हे ते सेम आपल्या पद्धतीने आपण ज्या रूटीनप्रमाणे राहतो त्याचप्रमाणे देवाचेसुद्धा रूटीन आहे. बाबा तर सकाळी 6:30लाच पूजेला येतात. आम्हाला थोडा उशीर झाला, कारण मी घरची देवपूजा, थोडासा स्वयंपाक आणि सर्व झाडणं पुसणं करून मग देवपूजेला आले इकडं. तरी 7:30 झाले होते. त्यानंतर मग मी अंघोळ घातली देवाला, गरम पाणी आणलेलं. तर इथे मी अंघोळ चालू केली देवांची. अगदी कोमट पाणी, जेवढं आपलं पोटाला सोसेल, म्हणजे तेवढं सहन करता येईल तेवढंच पाणी देवाला घालतो, जास्त गरम नाही. तर इथे आणि ह्याचा कलरसुद्धा, म्हणजे जेवढीच आम्ही दर महिन्याला किंवा आठवड्या का 15 दिवसांनी बाबा त्याला असं अत्तरचं जे कुठलं तेल, बदामाचं तेल आहे ते लावतात. त्यामुळं जवळजवळ मला असं वाटते 13-14 वर्ष झाली का 16 वर्ष, सॉरी ते एवढे नसतील, 2016ला का 15ला मूर्ती स्थापना केली. हुबेहूब मूर्त्या तशाच आहेत, कारण की खूप बाबा केअरफुली त्यांची काळजी घेतात. अजिबात कुठे असं कलर उडाला आहे किंवा काय नाही, बिलकुल मस्त अशा असे जसे काय आत्ताच मूर्त्या बसवले तसे देव दिसतात इथे. आणि मला असं वाटते तुम्हाला दिसेलच, मला आता आठवत नाही तारीख, पण कार्तिकीमध्ये या मूर्त्यांची स्थापना झाली माझ्या लग्नाच्या आधी. म्हणजे जवळजवळ देवाच्या खाली जो वट्टा आहे त्याचं पूर्ण पाणी काढून मग किंवा 9 वर्षांचे देवाचे कपडे ठरवलेले आहेत, तेव्हा त्याच कपड्यांनी तारीखसुद्धा लिहिली. आता पटकन लक्षात येतं माझ्या. पहिला कपडा जेवढं पाणी काढता येईल तेवढं काढून घेते आणि पुन्हा मग दुसऱ्या कपड्यांनी पुसून घेते, कारण की ओलसर ठेवलं की मग कपडेसुद्धा ओले होतात. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे बोरचं पाणी कसं असतं. आणि आम्ही शक्यतो नळाचंच पाणी देवाला गरम करतो, पण बायचान्स चुकून जर झालंच तर मग ते खारे पाण्याचे डाग दिसतात. आणि खारे पाण्याचं तर सांगायची गरजच नाही, कारण की कपडे लगेच, म्हणजे भांडी असो काही असो, त्याच्या अंगाला सुद्धा आपल्या हे होतं. मग देवाच्या ह्याच्यावर तर डाग पडतात वाईट आहे, त्यामुळे प्रॉपर आम्ही नळाचंच पाणी वापरतो, कॉर्पोरेशनचं जे येतं ते. तुम्ही मग असे पाहिलं तर इथे मी दोन्ही साईडने, म्हणजे दोन्ही कपड्यांनी छान पुसून घ्यायचं. तरीसुद्धा मिस्टर आले आणि त्यांनी पुन्हा एकदा पुसून घेतलं. मी पुसलंच होतं 2दा, तरीसुद्धा त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांनी पुन्हा एकदा पुसलं. म्हणजे सगळेजण असे त्यांच्या पद्धतीने अगदी व्यवस्थित, म्हणजे थोडंसं जरी पाणी दिसलं तरी त्यांनी पुन्हा कपडा घेतला आणि प्रॉपर पुसून घेतलं. त्यानंतर वरचं पाणी खाली सांडतं म्हणून मी नंतर मग खाली दांडा मारला. आधी झाडू मारून घेतलं होतं आणि नंतर मग पुसून घेतलं. आणि मग आपल्याला पूजा करायला पण बरं पडतं. पारोसं ठेवलं नाही, नंतर मग कपडा दांड्याने मारून घेतलं मोपने. झाडू तर आधीच मारला होता. आणि हे पण इझिली, अगदी छोटीशी फरशी आहे पण खूप भारी आहे. पुसल्यावरती जसं काही म्हणजे सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित केअरफुली असतात, त्यामुळे ते खराब वाटत नाहीत. आणि नवीन असल्यासारखंच आमचं पूर्ण देवघर आहे, मंदिर आहे हे. त्यानंतर मी इथे देवाला वस्त्र घातले. हे सर्व शिवून घेतलेलेच आहेत देवाचं माप देऊन.
आणि माझे चुलत नणंद जी आहे ती स्वतः हे कपडे शिवते घरी. बाबा कपडे आणून वस्त्र आणून देतात चांगल्यातले आणि मग त्या स्वतः प्रॉपर शिवतात. कालचा ड्रेस तुम्ही पाहिला असेल आणि मग अशी मी जेवढे बहुतेक कालचं परवाच्या एकादशीचं जे गुरुपौर्णिमेला जो व्हाईट कपडे होते ते सगळे पूर्ण ताईंनी शिवलेले आहेत. आणि हे 2-3च ड्रेस जे बाबांनी मागवले होते मुंबईवरून ते आहेत. नाहीतर बहुतेक ड्रेस आता ताई शिवतात. गुरुवर्यांचे वस्त्र आहेत ते सुद्धा ताईंनीच शिवलेले आहेत हे सर्व. तर खूप छान त्यांच्या अंगी कला आहे आणि देवांसाठी तर खूप सेवा करतात त्या. कधीतरी जर आल्या असत्यात चुकून व्हिडिओमध्ये तर नक्कीच दाखवेन तुम्हाला की देवाचे सर्व वस्त्र ते शिवतात एक सेवा म्हणून. तर त्यांचा असं कोणताही व्यवसाय नाही आहे, तर फक्त देवाची सेवा म्हणून ते एवढ्या सर्व करत असतात. आणि त्यांचं कोणताही क्लासेस झाले नाही शिवण क्लासचा. फक्त त्यांनी एकदा त्यांच्या आईना सवय होती ते पाहून त्यांनी एवढे छान ड्रेस देवाचे शिवलेले आहेत. आणि आम्हाला कृष्णाचे जेवढे ड्रेस तुम्ही पाहत असाल माझ्या देवाच्या देवघरामध्ये किंवा वहिनींचा नाही दाखवला मी कधी अजून देवघर, पण माझ्या देवघरात जेवढे कृष्णाचे ड्रेस आहेत ते सर्व ताईंनी शिवलेले आहेत. तर हे सगळं सांगायचा उद्देश म्हणजे की देवाचे वस्त्र जवळजवळ ताईने 10 ते 8 नक्कीच शिवले असतील. आणि माझ्या कृष्णाला तर 7-8 ड्रेस तर नक्की शिवलेत त्यांनी. बाकीच्यांना तर खूपच म्हणजे सगळ्यांनाच दिलेत त्यांनी. आम्ही पण त्यांना म्हणजे असंच हे घेत नाही, पण त्यांची म्हणजे सांगायचा उद्देश की देवावरती इतकं प्रेम आहे की फक्त सेवेसाठी त्यांनी एवढं सगळं देवासाठी करतात. देवाचे वस्त्र शिवून देतात. हे आता इथे सगळं शिंगार देवाला घालते, वस्त्र, हार, फुलं हे ते तुम्ही पाहाच कंटिन्यू व्हिडिओ. आणि आज विशेष म्हणजे रोज येतातच एवढी फुलं, पण आज आम्ही दोघं तर ते नव्हते. आज खूप फुलं आली. तर खरंच खूप फुलं आली होती आज झाडांना. कारण की 2 दिवस पावसाचा जर गॅप असेल ना तर फुलं खूप उमळतात. हे मात्र विशेष आहे. 2 दिवस पाऊस कमीच होता थोडासा, त्यामुळं फुलं खूप आली होती. त्यानंतर आम्ही पटपट देवाला फुलं वाहिली आणि नंतर दिवा लावून आता आरतीची वेळ होती. तर मग एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ घेतला की पूर्ण देवाला छान अशी टवटवीत फुलं, अगदी संध्याकाळपर्यंत सेम अशीच फुलं राहतात. तुम्हाला एखाद्या दिवशी तुम्ही हरिपाठामध्ये सुद्धा पाहिलं असेल की जशीच्या तशी, कारण झाडावरनं काढतो आणि लगेच देवाला वाहतो ना की दिवसभरात ती फुलं एकदम अशी टवटवीत. काही कळ्या असतात त्या तर अजून उमळतात. कधी तर थंडीमध्ये ना कळ्याच लावाव्या लागतात ज्या जास्वंदीच्या असतात, पण त्यानंतर बरोबर आपोआप फुलतात. तर अशा प्रकारे देवाचं छान असं लूक. आणि ह्यांना बाकीची तयारी केली, दिवा हे करून मी फुलं वाहत होते, ते सुद्धा वाहत होते. गुरुवर्यांना मी वाहिले आणि देवाला त्यांनी फुलं वाहिली. तर अशा प्रकारे छान असे देवांची नेहमीप्रमाणेच म्हणजे मी असो किंवा आई बाबा असो, कोणी वहिनी दादा कोणी असो, तर सगळेजण अशाच प्रकारे देवाला फुलं वाहतात. तर ह्यांना मुद्दाम मी व्हिडिओ, त्यांना माहीतच नव्हतं की मी व्हिडिओ घेते म्हणून, आणि माझ्या पण लक्षात नाही आलं. कॅमेरा ऑन होता तेव्हा. त्यानंतर मग मी आरती घेतली. ते घंटी वाजवत होते.
सर्व आवरून झालं आणि जे आधीची फुलं आहेत ती मी झाडांमध्येच टाकतो म्हणजे तेही कुजून मग त्याचं खत होतं असं बाबा म्हणतात. मग आम्ही सगळं तिथेच टाकले. बाकीचं सर्व जे कढीपत्ता जो सांगितलं होतं मी मध्ये धर्मशाळेत आमच्या भेटतो लावलेला आहे तर ते घेऊन चालले होते घरी. बाकीचं सर्व आवरलं. रांगोळी हे ते रांगोळीचा व्हिडिओ माझा रांगोळीसुद्धा छोटीशी काढली जाता जाता, कारण की मग लॉक लावून जातो आम्ही धर्मशाळेतून घरी. तर अशा प्रकारे पूजा छान अशी झाली आणि बाहेरचं वातावरणसुद्धा एकदम मस्त, पाऊस पण नाही आहे. आणि ही जी जास्वंद दिसते ह्या एवढ्याशा जास्वंदीतून खूप फुलं, तरीसुद्धा हात गेला नाही म्हणून त्याने एवढी फुलं अजून काढली नाही आहेत. पण ते म्हणले मी नंतर जाता जाता काढतो घरच्या देवांना. तर इथे देवाची छान अशी पूजा झाली आहे आमची. आणि आज देवाला खूप फुलं आली होती जास्वंदीची मस्त अशी. बाकीचं पण सर्व व्यवस्थित. व्हिडिओ आवडला असेल आमच्या देवाचा तर कमेंट करा आणि लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.